आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिवतारेंवर दबाव असेल म्हणून त्यांची माघार, नाना पटोलेंचा टोला। तर माझा नेता पलटूराम, कार्यकर्त्यांनी लिहिलं शिवतारेंना पत्र, असा लगावला खोचक टोला। शिवसेनेने काहीतरी त्या पद्धतीचं दबाव तंत्र वापरला गेलं असेल आणि त्यांचा आवाज बंद केला गेला असेल तर स्वाभाविक आहे। जे कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे होते त्यांचं मन दुखणं स्वाभाविक आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं असेल। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही। काँग्रेसवर बोलण्यापेक्षा चव्हाणांनी आपलं बघावं। पटोलेंचा चव्हाणांना प्रत्युत्तर, महाराष्ट्रात काँग्रेसला एकेकाळी महत्त्व होतं, आता कुणी विचारतही नाही, चव्हाणांनी केली होती टीका। काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा तुम्ही आपलं गिरेबान पहिले झाका। त्यामुळे काँग्रेसवर बोलण्याची लायकी त्यांची नाही आहे, त्याच्यामुळे काँग्रेसवर बोलू नये असे आम्हाला, असा माझा त्यांना सल्ला। नाना पटोले नेमके कोणाचे, काँग्रेसचे की गडकरींचे? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सवाल। नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणाबरोबर झाली की नाही। तेव्हा नाना पटोले नेमके कोणाचे, काँग्रेसचे की नितीन गडकरी, हा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे। भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळी सांगेन, त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, पटोलेंची आंबेडकरांवर टीका। त्यांना जेवढं बोलायचं आहे, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोणाची पक्ष, बीजेपीचा बी पार्टी कोणाची कोणती आहे, कोणाच्या आदेशाने कुठल्या तिकिटा दिल्या गेल्या, ते सगळी माहिती माझ्याकडे आहे। त्यामुळे मी योग्य वेळेस योग्य घटना सगळ्या विचार मांडेन। अजित पवार गटातील अनेक आमदार द्विधा मनस्थितीत, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवार गटातील काही आमदार शरद पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील, असाही दावा। बरेच आमदार द्विधा मनस्थितीत आहेत आणि द्विधा मनस्थितीतले आमदार लोकसभेचे आधी काही आणि नंतर काही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलेले दिसतील। पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटलांची चिडचिड होते। अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका, ते वयस्कर असून त्यांनी लवकर बरं व्हावं एवढी सदिच्छा, असाही टोला। पराभूत मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो। ते वयस्कर आहेत, त्या ज्येष्ठ आहेत, त्यामुळे मी त्यांना एवढीच सदिच्छा देईन की गेट वेल सून। परभणी लोकसभेसाठी रासप अध्यक्ष महादेव जानकरांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरताना शिट्टी, सफरचंद आणि रोड रोलर या 3 चिन्हांची मागणी। 5 तारखेपर्यंत चिन्ह निश्चित होणार। अहमदनगर दक्षिणचे मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। पाथर्डीतील मोहटादेवी गडावरून यात्रेला सुरुवात, 16 एप्रिलला यात्रेची सांगता। गडचिरोलीत मंत्री धर्मराव बाबात्राम भाजपच्या अशोक नेते आणि रामटेकच्या राजू पारवेंचा प्रचार करणार। अजित पवारांच्या आदेशानं प्रचार करणार, अत्रावांची माहिती। जे महायुतीचा उमेदवार ठरेल त्याच्याकरता आपल्याला प्रचार करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून हे 10च्या 10 जागावर हा विदर्भामध्ये आमचे 10च्या 10 सीट महायुतीचे येतील।